वाघमा संघ गोलंदाज वाघमा संघाकडून संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत अक्षय. तसेच केसीसी मांडदेव संघाकडून फलंदाजी करता आहेत ते सार्थक आणि जयेश. स्ट्राईकला आहेत ते जयेश, नॉन स्ट्राईकला आहे सार्थक. गोलंदाजी करता येते अक्षय. वाघमा संघाकडून अक्षय. सामना चालू होत आहे. अक्षय यांचं पहिलं षटक वाघमा संघाकडून. फलंदाजी करताय जयेश. अक्षय यांचा चेंडू जयेश साठी. जयेश ना ऑफ साइड ठरलेला चेंडू. या चेंडूवर किती धावा होत आहेत पाहूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावायचा काही प्रयत्न नाही. उत्कृष्ट गोलंदाजी तसे उत्कृष्ट फलंदाजी. एक चेंडू एक धाव. गोलंदाज अक्षय, समोर आहे सार्थक. मांढरदेवी संघाचा फलंदाज सार्थक. अक्षयाची गोलंदाजी सार्थक साठी. आणि ऑफ साइडला मारलेला हा चेंडू. या चेंडूवर किती धावा होत आहेत पाहूया. आणि हा चेंडू अडवलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दीपक याचं. चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे मांढरदेवी संघाकडून. संघाची धावसंख्या होत आहे 3. पहिलं षटक चालू. अक्षय याचं पहिलं षटक वाघमा संघाकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. अक्षयाचा पुढील चेंडू सार्थक साठी. पाहूया सार्थक काय करतो आहे. आणि हा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल वरती फ्री हिट आहे. फ्री हिट. नो बॉल वरती फ्री हिट. पंचांचा निर्णय आहे नो बॉल. धावसंख्या होत आहे 4. अक्षयाचा खराब चेंडू. धावसंख्येमध्ये एक्स्ट्रा धावेची भर. धावसंख्या होत आहे 4. अक्षयचा पुढील चेंडू सार्थक साठी. उत्कृष्ट मारलेला हा फटका ऑन साइडच्या दिशेने. आणि या 4 धावा. पंचांचा निर्णय चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 8. सार्थक याची उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 8. वाघमा संघाकडून अक्षयाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधले काही चेंडू बाकी आहेत अजून. अक्षयाचा पुढील चेंडू सार्थक साठी. हा उंचसा मारलेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने काय होते पाहूया. आणि हा षटकार. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे. आणि षटकार. हातामधून चेंडू उडून खाली पडलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या. थोडस खराब क्षेत्ररक्षण वाघमा संघाकडून. आणि ह्या 6 धावा. खरं तर विकेट पाहिजे होती परंतु ह्या 6 धावा गेल्या. थोडीशी मिस फिल्डिंग 2 फिल्डरांमध्ये. अक्षयाचा पुढील चेंडू सार्थक साठी. पाहूया सार्थक काय करतो आपल्या संघासाठी. सार्थकचं उत्कृष्ट अशी फलंदाजी. आणि या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेली आहे. 1 धाव. खूपच छान असा टाकलेला चेंडू अक्षयांचा. सार्थक याला काय समजलेला नाही. लेग बाईकच्या रूपात ही 1 धाव भेटलेली आहे. धावसंख्या होत आहे 15. पहिलं षटक चालू. धावसंख्या होत आहे 15. केसीसी मांढरदेवी बिनबाद 15. अक्षयाचा पुढील चेंडू. फलंदाज आहे जयेश. फलंदाज जयेश. गोलंदाज अक्षय. अक्षयाचा पुढील चेंडू. फलंदाजी करत आहे जयेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय पुढील चेंडू. आणि हा अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू सुरेख. यावर षटक संपलेला आहे. चेंडू जयेशला काहीच समजलेला नाही. या चेंडू षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या होत आहे 15. केसीसी मांढरदेवी संघाची धावसंख्या होत आहे 15. बिनबाद 15. 1 षटक संपलेला आहे. वाघमा संघाकडून पुढील गोलंदाज येत आहे दीपक. पुढील गोलंदाज दीपक. वाघमा संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहेत ते दीपक. स्वतःच पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत दीपक. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत दीपक.
समोर फलंदाज आहेत ते सार्थक. मांढरदेवी संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते सार्थक. दीपक याचा चेंडू सार्थक साठी. पाहूया सार्थक काय करतो आहे. आणि हा उत्कृष्ट चेंडू सार्थकला काही समजलेला नाही. हा सार्थकच्या बॅटच्या खालून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी दीपक कडून. दीपकचा पुढील चेंडू सार्थक साठी. खूपच उत्कृष्ट ऑफ साइडला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या होत आहे 17. मांढरदेवी संघाची धावसंख्या 17. दीपक याचा पुढील चेंडू सामना करेल सार्थक. दीपकचा चेंडू सार्थक साठी. ऑन साइडला ठेवलेला चेंडू. 1 धावेचा प्रयत्न झालेला आहे. 1 धाव पूर्ण. याबरोबर एका धावेवर समाधान मानावे लागते. एका धावेनंतर धावसंख्या होते आहे 18. दीपक याचा पुढील चेंडू सामना करेल जयेश. फलंदाज जयेश, गोलंदाज दीपक. उत्कृष्ट चाललेला सामना. दीपकचा पुढील चेंडू आणि जयेश उंच उडवलेला चेंडू आहे. पाहूया चेंडूवरती काय होत आहे. आणि या 6 धावा पूर्ण. जयेशची उत्कृष्ट फलंदाजी मांढरदेवी संघाकडून. आणि हा षटकार BSNL षटकार. याबरोबर धावसंख्या होते 24. धावफलक खालता ठेवलेला आहे. धावसंख्या 24. KCC मांढरदेवी संघाची धावसंख्या झालेली आहे 24. षटक दुसरं चालू. दीपक याचा पुढील चेंडू. जयेशला काही समजलेला नाही. आणि हा थोडा मिसफील्ड कीपर कडून 1 धाव अतिरिक्त. 22 स्वरूपात 1 धाव भेटलेली आहे. 1 धाव बरोबर धावसंख्या होत आहे 25. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू बाकी. दीपक याचा पुढील चेंडू सार्थक साठी. पाहूया सार्थक काय करतोय पुढील चेंडूवर. सार्थक हा उंच सोडलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. हो. आणि हा उत्कृष्ट झेल कीपर कडून. यावर विकेट. ओव्हर संपलेले आहे. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मांढरदेवी संघाची धावसंख्या होत आहे 25. 1 बाद 25. दीपक याची उत्कृष्ट गोलंदाजी. यावर सार्थकची विकेट. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 25. पुढील फलंदाज KCC संघाने पाठवायचा आहे. पुढील फलंदाज आलेला आहे मनीष. पटरावरील नावाजलेला खेळाडू मनीष. फलंदाजीसाठी येत आहे मनीष. गोलंदाजीसाठी राजेश. वाघमाळा संघाकडून नावाजलेले असे गोलंदाज राजेश. स्वतःचं पहिलं षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत राजेश. पाहूया आपल्या संघासाठी कशी काय गोलंदाजी करत आहेत. फलंदाज आहे ते जयेश. स्ट्राईक साइडला. नॉन स्ट्रायकर साइडला मनीष. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतायत जयेश. राजेश यांचा पुढील चेंडू. फलंदाज जयेश. संघाचं तिसरं षटक चालू आहे. राजेशाचा पुढील चेंडू जयेश साठी. हो. ऑफ साइडला ठेवलेला चेंडू हवेमध्ये आहे आणि हा झेल झालेला आहे. जयेश बाद. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मांढरदेवी संघाकडून. जयेश बाद झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या आहे 25. तिसरं षटक चालू आहे संघाचं. पुढील फलंदाज येत आहेत राहुल. राहुल वानखेडे. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज. पटरावरील नावाजलेले फलंदाज आहेत. त्याचबरोबर गोलंदाज. आपल्या संघासाठी त्यांचं योगदान खूप महत्वाचं असते. राहुल गेले फलंदाजीसाठी. काय करतात आपल्या संघासाठी बघूया. किती धावा घेत आहेत. राजेशाचा पुढील चेंडू सामना करेल राहुल. राजेश वर्सेस राहुल. पुढील चेंडू. पाहूया किती धावा होत आहेत पुढील चेंडू मध्ये. आणि हा ऑफ साइडला असलेला चेंडू. पंचांकडून अतिरिक्त धाव वाईड. एका धावेमध्ये भर पडलेले आहे. वाईड चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी.
एक अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 26. राजेश यांचा पुढील चेंडू, सामना करणार आहे राहुल. पाहूया पुढील चेंडूवर किती होत आहेत धावा. आणि हा बहुतेक पंचांचा निर्णय आहे. पंच स्वतः जाऊन पाहतायत. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंच स्वतः जाऊन पाहतायत. पंचांचा निर्णय काय? चेंडू आहे का? पंचांचा निर्णय नो बॉल. आणि ही अतिरिक्त धावेमध्ये भर पडलेली आहे आणि ह्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. राहुल यांनी मारलेला आहे ऑन साइडला हा चेंडू. आणि या चेंडूवर किती धावा होत आहेत? 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी राहुल यांची. या 4 धावा भेटलेल्या आहेत. राजेश कडून थोडस हे महागडं षटक वाघमाळा संघासाठी. एक खराब चेंडू, त्याबरोबर फ्री हिट आणि या 4 धावा. धावसंख्या होत आहे 31. 31. तिसरं षटक चालू. राहुल फलंदाज आहेत, गोलंदाज राजेश. पुढील चेंडूवर पाहूया राहुल किती धावा घेत आहेत. राजेशचा चेंडू आणि हा उत्कृष्ट असा चेंडू, काहीच समजलेला नाहीये आणि हा यष्टीच्या पाठीमागून गेलाय. वाईड चेंडू. याबरोबर एका धावेमध्ये अतिरिक्त वाढ. धावसंख्या होत आहे 32. 32. तिसरं षटक चालू. राजेशांची थोडीशी खराब गेंदबाजी चाललेली आहे. थोडी सुधारणा करावी लागेल गोलंदाजीमध्ये. या पुढील चेंडू राहुल साठी आणि हा ऑफ साइडला ढकललेला चेंडू. पाहूया किती धावा होत आहेत. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. याबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. चेंडू बहुतेक सीमारेषे बाहेर आहे का? नाही. एक शॉर्ट धाव. किती धावा आहे? 2च धावा. पंचांचा निर्णय 2 धावा. धावसंख्या 34. 34. 1 धाव शॉर्ट झालेले आहे, त्यामुळे 3 धावा होत्या. 2च धावा भेटलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडस मिस झाले. राजेश यांचा पुढील चेंडू. फलंदाज आहेत मनीष. पाहूया काय करतायत या चेंडूवर. मनीषचा उत्कृष्ट असा शॉट घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि हा चेंडू निर्धाव. या चेंडूवर एकही धाव घेता आलेला नाही मनीषांना. मनीषाचा पुढील राजेशाचा पुढील चेंडू मनीष करता. धावसंख्या स्थिर 34. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या आहे 34. राजेशचा पुढील चेंडू. फलंदाज आहे मनीष. 4 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकामधील. 2 चेंडू बाकी. राजेश, फलंदाज मनीष. मनीष एक्स्ट्रा धाव. वाईड बॉल. राजेशची थोडीशी खराब गोलंदाजी झालेली आहे. एक निर्धाव असा चेंडू होता, परंतु वाईड. 1 धाव भेटलेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. 35. राजेशचा पुढील चेंडू मनीष साठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 35. वाघमाळा संघाकडून अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे राजेशची. समोर फलंदाज आहे मनीष. राजेश वर्सेस मनीष. पाहूया पुढील चेंडूवर काय होते. राजेशचा चेंडू मनीषने टटवलेला आहे लेग साइडला. 1 धाव पूर्ण केलेले आहे आणि एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे मनीष. उत्कृष्ट गोलंदाजी. षटक संपलेला आहे. या षटकासोबत धावसंख्या होते ती 36. 36. केसीसी मांडदेव संघाची धावसंख्या झालेली आहे 36. वाघमाळ संघाकडून 4थं षटक, शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत आदेश. उत्कृष्ट असे गोलंदाज आदेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. फलंदाज आहेत मनीष. हे शेवटचं षटक. या षटकामध्ये किती धावा घेत आहेत आपल्या संघासाठी मनीष. धावसंख्या 36. 36. आदेशाचा पुढील चेंडू. सामना करेल मनीष. शेवटचं षटक चालू. शेवटच्या षटकामध्ये किती धावा होत आहेत बघूया आता.
36 धावा झालेल्या आहेत. केसीसी मांढरदेवी संघाच्या धावा आहेत 36. हे शेवटचं षटक चालू आहे. आदेशचा पुढील चेंडू सामना करेल मनीष आणि हा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू बहुतेक गॅप मध्ये कोणीच क्षेत्ररक्षक नाही. 4 धावा. पंचांचा निर्णय 4 धावा. मनीषची उत्कृष्ट फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 40. चौथं आणि शेवटचं षटक चालू आहे. चेंडू द्यायचंय. चेंडू आलाय. ठीक आहे चालेल. जुने चेंडू दोन ठेवायला नव्हतं. आदेश याचा पुढील चेंडू सामना करणार आहे मनीष. आदेशचा पुढील चेंडू सामना करतोय मनीष. धावसंख्या झालेली आहे 40. आदेशचा पुढील चेंडू सामना करतोय मनीष आणि हा उत्तुंग असा मारलेला फटका. पाहूया झेल होतोय का नाही. आणि हा षटकार 6 धावा. मनीषची उत्कृष्ट फलंदाजी. कृपया क्षेत्ररक्षकांनी आतच थांबायचे. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे पण आत थांबायचे. चेंडू दुसरा द्या. चेंडू कुठे वापरलेला चेंडू द्या. वापरले ना टाका तिथं. टाक्यात पुढं टाकात. क्षेत्ररक्षकांना आत थांबायचे. क्षेत्ररक्षक आतच थांबा. आपण सामना चालू होतोय. आदेशचा पुढील चेंडू सामना करतोय मनीष. मनीषची उत्कृष्ट चाललेली फटकेबाजी. आदेशचा पुढील चेंडू समोर आहे मनीष आणि हा उत्कृष्ट असा चेंडू थोडासा लेग साइड गेल्यामुळे वाईड बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 47. 47 धावफलक हात ठेवलाय मनीषनं. ही अतिरिक्त धाव भेटलेली आहे 47. केसीसी मांढरदेवी संघाची धावसंख्या झालेली आहे 47. आदेशाची गोलंदाजी चालू आहे. आदेशचा पुढील चेंडू फलंदाज मनीष. पाहूया पुढील चेंडूवर काय करतायत मनीष आणि हा हवेतून मारलेला चेंडू. झेल होतोय का. उत्कृष्ट झेल. आणि याबरोबर हे झेलबाद मनीष झेलबाद झालेले आहेत. याबरोबर पुढील फलंदाज आहेत प्रणय पिंटू मांढरे. प्रणय. मनीषने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे मांढरदेवी संघाकरता. मांढरदेवी संघाच्या धावसंख्या होत आहे 47. 47. चौथा षटक चालू आहे. आदेशची उत्कृष्ट गोलंदाजी. मनीषचा विकेट घेतलेला आहे आदेशनं. छान. पुढील फलंदाज आहेत प्रणय उर्फ पिंटू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत प्रणय. आदेशचा पुढील चेंडू प्रणयनं मारलेला आहे हवेतून हा आणि हा उत्कृष्ट षटकार. प्रणयाचा हा उत्कृष्ट षटकार. 6 धावा. धावसंख्या होत आहे 53. 53. मांढरदेवी धावसंख्या झालेली आहे 53. हाफ सेंचुरी. 53 धावा. आदेशचा थोडासा खराब चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी प्रणयची. 6 धावा भेटलेल्या आहेत. आदेशचा पुढील चेंडू फलंदाज प्रणय आणि हा पुन्हा हवेत मारलेला फटका खूपच उंच गेलेला आहे. उत्कृष्ट फटका मारलेला आहे आणि हा झेलबाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेला आहे आदेश कडून आणि हा झेलबाद झालेला आहे प्रणय. याबरोबर पुढील फलंदाज आहेत केसीसीचे अभि. लेफ्टी फलंदाज आहेत अभि. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे मांढरदेवी संघाकडून. मनीष प्रणय अभि राहुल सार्थक जयेश सर्वांनी छान फलंदाजी केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 53. 53. आता लेफ्टी बॅट्समन अभि. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन चालू आहे. आदेशाचा पुढील चेंडू फलंदाजी करतायत अभि. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. आदेशचा पुढील चेंडू फलंदाज आहे अभि.
आणि हा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आहे लेग साइडला आणि या 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी. षटक संपलेला आहे. या षटकासोबत धावसंख्या होते आहे ती 57. संघाची धावसंख्या होत आहे 57. वाघमाळा संघाला जिंकण्यासाठी धावा करायच्या 58. 58 टू विन. मंडळदेवी संघाची धावसंख्या 57 झालेली आहे. खूपच छान अशी फलंदाजी केलेली आहे सर्वांना. आता आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. केसीसी मंडळदेवी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या पुढील सामना होत आहे बोपर्डी ए वर्सेस कोब्रा 11. कोब्रा बोपर्डी ए वर्सेस कोब्रा 11. टॉस करायचा. टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन बोपर्डी ए आणि कोब्रा 11 मंडळदेवी. टॉस का बॉस थांबायचे. टॉस होत आहे. युट्यूबर टॉस घ्या. 1 मिनिट. थांबे. अरे इकडे लक्ष द्या जरा. झोपू दे काय. इकडे लक्ष द्या. टॉस दाखवा इकडे. बोपर्डी ए वर्सेस कोब्रा 11. दोन्ही कॅप्टन. टॉस चालू आहे. ओके. संध्याकाळी टॉस विन. बोपर्डी टॉस विन झालेले आहे. आपला निर्णय काय सांगायचा आहे. बोपर्डी टॉस विन. पुढचं बनवूया. केसीसी आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. त्याचप्रमाणे वाघमाळा संघाचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे. बोपर्डी ए वर्सेस कोब्रा 11 मंडळदेवी. टॉस विन झालेले बोपर्डी. बोपर्डी काय करणार आहे आपण. बॅटिंग. ठीक आहे. बोपर्डी संघाची बॅटिंग आहे. या पुढील सामना होणार आहे बोपर्डी ए वर्सेस कोब्रा 11 मांढरदेवी. केसीसी मांढरदेवी आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. केसीसी क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. वाघमाळ्याचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वापरलेले 2 बॉल आले की वापरलेले बॉल ठेवायचे तारून 2. स्वयंसेवक वापरलेले 2 बॉल ठेवायचं. वापरलेले बॉल इकडे द्या. धरून असले तर हाय 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 आहे ना नवीन बॉल. आहे नवीन बॉल. एक वापरलेले बॉल बाहेर बंड असले तर माघार द्या आणून स्वयंसेवकांना. नाहीत काय आवडले. वाघमाळा संघाचे 2 फलंदाज. येऊ द्या फलंदाज. वाघमाळा संघाकडून फलंदाज आलेले आहेत ग्राउंड मध्ये. विलास आणि राजेश अतिशय नावाजलेले हे फलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करणार आहेत. जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे. 58. 58. 4 षटकामध्ये 58 धावाची गरज. तिसरा फलंदाज. रनर विलास साठी आहे रनर. थोडीशी जखम झालेली आहे पायाला त्याच्यामुळे. बर विलास साठी रनर पाठवलेला आहे. केसीसी मांढरदेवी संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहे ते राहुल. उत्कृष्ट गोलंदाज राहुल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत राहुल. त्याचप्रमाणे फलंदाजीमध्ये राजेश आणि विलास ही ओपनर जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक घेऊन आलेले आहेत राहुल. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले राहुल. अतिशय नावाजलेले गेंदबाज राहुल. फलंदाज विलास राहुल वर्सेस विलास. हा पहिला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान. वाघमाळा संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी चाललेले आहे विलास आणि राजेश. गोलंदाज राहुल यांचा पुढील चेंडू. सामना करतील राजेश.
हो हो हो, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि हा काही समजलेलाच नाही, निर्धाव चेंडू. राहुल यांचा छान चेंडू. फलंदाज आहेत राजेश. राजेशला काही समजलेलंच नाही, राजेश बीट झालेले आहेत. याबरोबर निर्धाव चेंडू. राहुल यांचा पुढील चेंडू. सामना करतोय राजेश. हा हवेमध्ये उंच असा मारलेला चेंडू झेल होतोय का नाही. यावर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि अशा आहेत 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर 3 धावा. धावसंख्या होत आहे 4. वाघमाळा संघाची धावसंख्या 4. राहुल यांचा पुढील चेंडू. सामना करणार आहे विलास. राहुल वर्सेस विलास. राहुलचा पुढील चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाजाला काहीच समजलेला नाही, बीट झालेले आहेत आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे राहुल वानखेडे यांच्याकडून. त्याप्रमाणे फलंदाजी सुद्धा चाललेली आहे विलास यांच्याकडून. राहुल यांचा पुढील चेंडू. सामना करतोय विलास. विलास याने उंच मारलेला हा चेंडू आणि हा सीमारेषेच्या काठावरच पकडलेला होता झेल, परंतु सुटलेला आहे झेल. हा एक जीवदान विलासला भेटलेला आहे, एक जीवदान. उत्कृष्ट झेल सोडलेला आहे मनीष मांढरे नावाजलेले क्षेत्ररक्षक, परंतु हा सोडलेला आहे झेल. राहुल यांची सुरेख गोलंदाजी. त्याबरोबर याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होत आहे 6. बिनबाद 6. पहिलं षटक चालू. पुढील चेंडू ऑन साइडला मारलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा काहीच प्रयत्न नाही. एका धावेवर षटक संपलेला आहे. धावसंख्या होत आहे 7. वाघमाळा संघाची धावसंख्या झालेली आहे 7. बिनबाद 7. 1 षटक संपलेला आहे. या षटकामध्ये एक उत्तुंग असा झेल सोडलेला आहे मनीष मांढरे यांनी. खूपच छान क्षेत्ररक्षण करतात. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे. 7 धावा झालेल्या आहेत. थोडस जरा स्कोर मध्ये गडबड. 6 धावा झालेल्या आहेत. वाघमाळा संघाच्या 6 धावा आहेत. 6. पुढचं षटक घेऊन आले आहेत जयेश. लवकर लवकर चालू करा सामना. पंच सामना लवकर चालू करा. केसीसी मांढरदेवी आपलं क्षेत्ररक्षण पटकन लावायचे. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामना चालू करा लवकर. जयेश मांढरदेवी संघाकडून गोलंदाजी करता आलेले आहेत. जयेश. फलंदाजीसाठी आहेत राजेश आणि विलास. पहिलं षटक संपलेलं आहे. बिनबाद 6 धावा झालेल्या आहेत. जयेशचा पुढील चेंडू. सामना करतोय विलास. फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या दिशेने मारलेला आणि हा झेलबाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीषाचं. मगाशी जीवदान दिलं होतं, त्या आता झेल पकडलेला आहे. राजेश याची विकेट. उत्कृष्ट फलंदाजी करत राजेश. सीमारेषेवर झेल घेतलेला आहे. असा सुंदर झेल मनीष कडून. केसीसी संघाकडून छान अशी क्षेत्ररक्षण केलेले आहे मनीषाने. गोलंदाज जयेश. नवीन फलंदाज अतुल. नवीन फलंदाज आलेले आहेत अतुल. वाघमाळा संघाकडून अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते अतुल. पाहूया आता जयेशचा पुढील चेंडू अतुल साठी. अतुल किती धावा घेणार आपल्या संघासाठी. जिंकण्याकरता 58 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 6. दुसरं षटक चालू. अजूनही 52 धावांची गरज वाघमाळा संघाला. जयेशचा पुढील चेंडू. सामना करणार आहे अतुल. अतुल हा प्लेसमेंट केलेला आहे ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 2ही धावा पूर्ण. सुंदर अशी फलंदाजी चाललेली आहे अतुल यांच्याकडून. जयेशचा छान चेंडू ऑफ साइडला तटवलेला. धावसंख्या होत आहे ती 8. 2 धावा घेतलेल्या आहेत अतुल यांनी. सुंदर असं फलंदाजी करतायत.
त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी चालू आहे जयेश यांची. जयेशचा पुढील चेंडू सामना करणार आहे अतुल. संघाला अजून 50 धावांची गरज. पुढील चेंडू जयेशचा. अतुलनं हा पुन्हा प्लेसमेंट केलेला आहे ऑफ साइडला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेबरोबर धावसंख्या होत आहे 9. पुढील फलंदाज आहेत विलास. स्ट्रायकरला आहेत विलास, नॉन स्ट्रायकर अतुल. जयेश याचा पुढील चेंडू सामना करणार आहे विलास. जयेशचा पुढील चेंडू सामना करतोय विलास. रनर आणि हा बाद रनआउट. विलास रनआउट झालेला आहे. जयेशनं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि स्वतःच्याच बॉलिंग वरती बॅक थ्रो करून विलासला रनआउट केलेला आहे. पुढील फलंदाज आहेत ईश्वर. वाघमाळ संघाकडून पुढील फलंदाज आहेत ईश्वर. खूपच चांगली फलंदाजी करतात ते ईश्वर. जयेशचा पुढील चेंडू सामना करणार आहे अतुल. सामना करतोय अतुल. गोलंदाजी करत आहे जयेश. दुसरं षटक चालू. धावसंख्या झालेली आहे 9. अजूनही बऱ्याच धावांची गरज वाघमाळ संघाला जिंकण्यासाठी. अतुल याचा पुढील झेल. अतुल झेल बाद. जयेशचा सुंदरसा चेंडू अतुलला समजला नाही. बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक हातामध्ये गेलेला आहे ऑफ साइडला आणि हा झेल बाद. दुसरं षटक चालू आहे. केसीसी मांढरदेव संघाकडून खूपच छान अशी गोलंदाजी करता येते जयेश. वाघमाळ संघाकडून चांगली फलंदाजी चालू आहे. पुढील फलंदाजी येता येते दीपक. पुढील फलंदाज आहेत ते दीपक. जयेश यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे केसीसी मांढरदेवी संघाकडून. त्याचप्रमाणे वाघमाळ संघाकडून देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे. दीपक आणि ईश्वर 2 फलंदाज आहेत ग्राउंड वरती. जयेशचा पुढील चेंडू सामना करतोय दीपक. अजूनही बऱ्याच धावांची गरज आहे वाघमाळ संघाला जिंकण्यासाठी. जयेशचा पुढील चेंडू आणि हा चेंडू काहीच समजलेला नाही. षटक समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. केसीसी मांढरदेव संघाकडून खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. पुढील गोलंदाज आहे सार्थक. फलंदाजी करतायत ते ईश्वर आणि दीपक. संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. अजून 12 चेंडूत 49 धावांची गरज. 12 चेंडू 49 धावा. पुढील गोलंदाज सार्थक. फलंदाज आहेत ते ईश्वर. वाघमाळ संघाकडून चांगली फलंदाजी करतायत ते ईश्वर. सार्थक याचा पुढील चेंडू ईश्वरसाठी. खूपच मस्त मारलेला चेंडू लेग साइडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दोन्ही धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दीपक आणि ईश्वर यांचं रनिंग बिटवीन द विकेट सुंदर. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. सार्थक याची सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. सार्थक सामना करणार आहे ईश्वर. सार्थकचा चेंडू ईश्वर हवेमध्ये मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षक अबी आणि हा झेल बाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे सूर्याच्या दिशेनं. पुढील फलंदाज येतो आहे आदेश. वाघमाळ संघाकडून चांगली अशी फलंदाजी चालू आहे. ईश्वर यांचा झेल घेतलेला आहे अभियाने. सार्थकची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 11. वाघमाळ संघाची धावसंख्या होते 11. 4 बाद 11. अजूनही 47 धावांची गरज आहे वाघमाळ संघासाठी. तिसरं षटक चालू आहे. सार्थक याची गोलंदाजी. आदेश आहे फलंदाज. बघूया पुढील चेंडूवर काय होते. उंच असा मारलेला हाफ चेंडू लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेला आहे. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे.
2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चौथीचा प्रयत्न, 4ही धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हर थ्रोचे 1 धाव, असे 4 धावा केलेल्या आहेत वाघमा संघाकडून. आदेश आणि दीपक या दोघांनी. सार्थक याचा पुढील चेंडू आदेशसाठी. पाहूया आदेश काय करतोय. पुढील चेंडूवर सार्थकचा पुढील चेंडू. सामना करतो आदेश. वाघमा संघाकडून खूपच अशी छान फलंदाजी करतायत आदेश आणि दीपक. धावसंख्या झालेली आहे 15. सार्थकचा पुढील चेंडू. उंच असा मारलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चाललेलं आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू. 2च धावा. सार्थकाची उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्या होत आहे 17. 4 बाद 17. वाघमा संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. सार्थक केसीसी मानरादेव संघाकडून. दरम्यान उत्कृष्ट असा उंच मारलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. त्याबरोबर दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा. धावसंख्या होत आहे 19. सार्थक याचा पुढील चेंडू. सार्थकचा पुढील चेंडू. फलंदाजी करतायत आदेश. सार्थक वरचेस आदेश. खूपच सुंदर असा चेंडू. फलंदाज बीड झाले, त्यांना काही समजलेलं नाही. चेंडू षटक संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे 19. वाघमा संघाला जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 38 धावा. 6 चेंडू 38 धावा. फलंदाजी करतायत आदेश आणि दीपक. गोलंदाजी करता आलेले आहेत सुनील. मांढरदेवी संघाकडून नावाजलेले गोलंदाज सुनील. सुनील यांची सुका पाटील. सुनील उर्फ सुका पाटील यांची छान गोलंदाजी चालू आहे. संघात शेवट षटक घेऊन आहेत आणि हा दीपकनं मारलेला आहे. उत्कृष्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याच्या नाही. हा झेल झालेला नाही आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा. धावसंख्या होत आहे 21. किस्से मांडदेकडून सुनील. गोलंदाजी करतायत ते सुनील. फलंदाजी करतायत दीपक. सुनीलचा पुढील चेंडू दीपक साठी आणि हा उत्कृष्ट मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह आणि ह्या 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी दीपक याची. 4 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 25. 5 बाद 25. वाघमा संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे दीपक यांची. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मनीष यांनी थोडासा बदल केला आहे क्षेत्ररक्षणामध्ये. सुनीलचा पुढील चेंडू दीपक साठी आणि हा उत्कृष्ट मारलेला आहे पुढे स्ट्रेटच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. याबरोबर 2 धावा करताना धावबाद. आदेश धावबाद झालेले आहेत. 1च धाव मिळाली आहे. सुनील याची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील फलंदाज अक्षय. वाघमाळा संघाकडून आलेले आहेत अक्षय. सुनीलची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील सामना होणार आहे केसीसी नाही कोबरा 11 वर्चेस भोपर्डी ए. दरम्यान दीपकनं हा मारलेला उत्कृष्ट फटका. याबरोबर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. नाही. 2च धावा घेतलेत. धावसंख्या होत आहे 28. 28 धावसंख्या झाली. सुनीलचा पुढील चेंडू. सामना करणार आहे दीपक. दीपकनं हा उंच असा मारलेला फटका. पळतोय मनीष. क्षेत्ररक्षण हो झेल. दीपक झेल बाद. सुनीलची उत्कृष्ट अशी गोलंदाजी.
मनीषचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हा दीपक शेवटचा चेंडू ना सुनीलचा शेवटचा चेंडू षटकातला पाहूया किती धावा घेता येते हो उत्कृष्ट चेंडू फलंदाज बीट षटक संपलेला आहे याबरोबर केसीसी विन झालेलं आहे 30 धाव्याने केसीसी विन पुढील सामना भोपर्डी वर्सेस कोबरा 11 चे आहे क्षेत्ररक्षण कोबरा 11 संघांना आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे आपल्याला सामने अजून खेळवायचे भरपूर पंचांनी वापरलेले चेंडू जमा करावेत वापरले चेंडू ना वापरले चेंडू घेऊन वापरले चेंडू ना पंचांनी वापरलेले चेंडू जमा करून द्या नवीन चेंडू मिळतील या सामन्याला टोपीवाली पांढरपल जा पंचांना आतमध्ये पंचांना 2 नवीन चेंडू द्या कोबरा 11 फिल्डिंग लावून घ्यायची आपल्याला लवकर